सर्वांना नमस्कार. स्वादा एनजीओच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. जागतिक मौखिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम. आरोग्याची सुरुवात एका सुंदर स्मितहास्यातून होते आणि निरोगी स्मितहास्याची सुरुवात होते जनजागरूकतेपासून. जागतिक मौखिक आरोग्य दिन निमित्त स्वादा एनजीओने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत दुर्गम आदिवासी भागात मौखिक आरोग्य जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. 6 मार्च 2025 रोजी हा विशेष उपक्रम दहिगाव विभाग हायस्कूल, जामघर, मुरबाड तालुका, ठाणे येथे पार पडला. या कार्यक्रमात इयत्ता 8वी आणि 9वीतील एकूण 53 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता विद्यार्थ्यांना तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि योग्य दंत काळजी याबद्दल जागृत करणे. या शिबिराचे मार्गदर्शन डॉक्टर प्रतीक भोईर, कल्याण यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली आणि योग्य पद्धतीने दात घासणे, तोंडाची स्वच्छता राखणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आमच्या समर्पित टीमने मिस टेसी फ्रेडी, श्री मनोज भोईर आणि श्री शिवाजी भोईर यांच्या प्रयत्नातून केले. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत योग्य मार्गदर्शन आणि सेवा पोहोचवली. चांगल्या सवयी रुजवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना टूथब्रश आणि टूथपेस्ट वितरित करण्यात आले, जेणेकरून ते आपल्या दैनंदिन जीवनात मौखिक स्वच्छता पाळू शकतील. दंत तपासणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक होते. एकूण 53 विद्यार्थ्यांपैकी 36 विद्यार्थ्यांचे मौखिक आरोग्य सामान्य आढळले, जे एक सकारात्मक लक्षण आहे, पण त्याचबरोबर अजूनही जनजागृतीची गरज असल्याचे दर्शवते. या कार्यक्रमासाठी सहकार्य दिल्याबद्दल स्वादा एनजीओ मुख्याध्यापक श्री संदीप पवार सर आणि सर्व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते. अशा छोट्या छोट्या उपक्रमांमुळे समाजात मोठा बदल घडू शकतो. आज आपण जागरूकता निर्माण करत आहोत, जे उद्याच्या निरोगी स्मितहास्यासाठी महत्त्वाचे आहे. चला एकत्र येऊन निरोगी आणि आनंदी समाज घडवूया. प्रत्येक स्मितहास्यासोबत निरोगी तोंड, निरोगी जीवन. धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.